धावा धावा. फडणवीस साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सकाळीचे 4:30 वाजलेत. काल पाऊस पडलाय जोरदार आणि आमचा तंबू बघा. सकाळी सकाळी सर्व वारकरी आपले माऊली लवकर उठलेत, कारण आमचे जे ट्रक आहेत जे लगेज कॅरी करतात ते लवकर निघत असतात, म्हणून सर्वांच्या बॅगा वलकुटी टाकत असतात. आता इकडे बघा, कोण चहा पिते, वलकुट्या टाकतायत, कोण अजून आंघोळीच करतायत आणि आपले टेंटवाले तंबूवाले सर्व टेंट काढतायत बघा. हो रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. झाली झोप? पाणी वगैरे नाही आला ना तंबूमध्ये? तर असे तंबू अरेंज करतात, त्यांच्या बाजूला असे खड्डे खड्डे करतात. जरी पाऊस आला तरी त्या खड्ड्यांमध्ये पाणी अडकून राहते. रामकृष्ण हरी माऊली. पूर्वी असं होतं, सुरुवातीपासून पाऊस. हा, आज एकच वेळ पाऊस भेटला, पण यांना सुरुवातीपासून पाऊस भेटलेला आहे एखाद्या वारीमध्ये. हे बघा, तरी पण वारीचा आनंद घेत असतो आम्ही. हा, आनंदच घ्यायचा असतो वारीमध्ये. आणि हेच आपण वारीकडनं शिकतो की आनंद घ्या जीवनामध्ये, मग जीवन एकदम आनंदी होईल. रामकृष्ण हरी. ओ विनय करू माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वलकुट्या घेऊन चाललेत बघा. हा, वलकुटी म्हणजे हे त्यांचा काय बिशाना आहे, बिशाना. त्याच्यामध्येच सर्व राहते आणि झोपून होऊन जाते. रामकृष्ण हरी. सकाळी सकाळी गरम गरम चहा. आणि हे आमचे बाबा जाणार स्थलावर ना हजेरी लावायला. हा, किती लांब आहे इकडनं स्थळ? अर्धा किलोमीटर. कुठे कुठे तर 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, पण ते जाताच हजेरी लावायला. रामकृष्ण हरी माऊली. गरम गरम चहा पित आहेत. घ्या घ्या चहा पिऊया. हो माऊली, तुम्ही तर मस्त रेनकोट घातलाय. हा, कोणी दिला तुम्हाला रेनकोट? घरून आणले बाबा. हा, घरून आणले. नातवाचा रेनकोट आणले. नातवाचा रेनकोट आणलाय? मग नातू शाळेत कसं जाईल तुमचा नातू? आज सुट्टी. नातवाला आज सुट्टी. मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय. हा, आई बरं आहो. हो, आणि पावसामध्ये बटबाई चिखलाची गमन दादनी आणलं पंढरपुराला. हा, चहा बघा, मस्त चहा बनवलाय. रामकृष्ण हरी. मस्त चहा बनवलाय माऊली. कडक चहा. हे बघा, आमचे सर्व वारकरी तयार होतात. हो रामकृष्ण हरी. किती दिवस झाले तुम्हाला? 4, 5, 8 चालताय ना नेहमी? कंटिन्यू चालताय, भजन करताय, नामस्मरण करताय आणि छान वारी चालली बघा. खूप आनंद होतो. हा, पहिलेच वारीमध्ये खूप आनंद लुटतायत बघा. असं वाटतं पप्पा तेव्हा आम्हाला पुढच्या वर्षी पण बोलू दे. हा, येऊ द्या. आम्ही येणारच. येणारच. कोणाला बोलवण नसते, आपोआप येतात. हा, रामकृष्ण हरी माऊली. झाली तयारी? आमच्या सर्व माऊलींकडे प्लास्टिक आहे, पण आता प्लास्टिक काय कामाचं नाही, कारण पाऊस पडते. हा, आता काहीतरी शेड शोधायला लागेल आपल्याला. हा, तुला उकलतं पाणी भेटला? कुठनं? काय बोलता? आम्हाला थंड पाणी भेटतंय. उकलत्या पाण्यात आंघोळ केली एकटीने बघा. माऊली सर्वांचे वलकुट्या घेऊन चालले आहेत ना, मुक्कामाला जातील, तिथे तंबू वगैरे लावतील आणि रेडी करतील ना सर्व. आमचा स्टे तिकडे जाणार बघा. तिकडे जाऊन तयारी करणार आणि आम्ही सर्व रथाच्या मागे दिंडीमध्ये चालणार. कशी असते बघा सुरुवात. सकाळी सकाळी पाऊस पडला म्हणून काय होतंय बघा वारीमध्ये. चला चला, आडोशाला बसून घ्या. पाऊस आहे तोपर्यंत आम्ही तंबू खोलून घेतोय. तर महाराज आहेत आमचे रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. हा, कसा असणार आहे आज प्रवास माऊलींचा? बेंडिशेगावला मुक्काम आहे. त्याच्या अगोदर एक उभं रिंगण लागणार आहे, परंतु पावसामुळे आणखी त्याच्यात आनंद आपले वारकरी घेत असतात. या मातीमध्ये संतांचे रज लागल्या कारणाने ते सर्व आपल्या अंगाला लावून नाही का, म्हाताऱ्यापासून तरुणा भाग्यवंत नाचे हरी कीर्तनात अशा पद्धतीने जसा पाऊस पडेल तसा आनंद आणखी व्यक्त करतात. जसे आपल्यासमोर संकट येतील त्या पद्धतीने त्या संकटाला आनंदाने स्वीकार करतात आणि त्या आनंदामध्येही आनंद निर्माण करतात. हीच आहे वारी. हा, तर बरेच जण विचारत असतात की आम्हालाही काही दान करायचं आहे,
तर मी माऊलींचा नंबर देतो महाराजांचा, तुम्हाला जे काही दान करायचं आहे ते तुम्ही या नंबरवरती करू शकता. हां, जशी तुम्हाला सेवा करायची इच्छा आहे तशी करू शकता. आता आपले 2 दिवस राहिलेले आहेत. हां चुकून एखाद्याचं नाव जर राहिला तर वारीमध्ये लिहिण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, परंतु बुक वगैरे आत असल्याकारणाने परिस्थिती बघताय तुम्ही. परिस्थितीच्या अनुषंगाने जर राहिला असेल तर आपण कळवा, व्हॉट्सअपवर वगैरे टाका, जेणेकरून आम्हालाही नाही का ते हँडल करायला जरा सोयीस्कर. पण मागच्या वेळी आपण प्रत्येकाचं नाव अनाऊन्स केलं आणि महाराजांनी त्यांना आशीर्वादही दिला. तर जे काय दान करायची इच्छा असेल तुम्ही या नंबरवरती करा. रामकृष्ण हरी. आपल्या दिंडीसाठी आपल्या बोंडकोडाचे सोमनाथ श्रावण पाटील यांनी आपल्यासाठी एक तंबूही दिलेला आहे आणि आपला जो छोटासा बॉक्स आहे त्या बॉक्सही त्यांनी या ठिकाणी साऊंडची उपलब्ध करून दिली आहे. चांगलं ते योगदान करतात. आणखी काही लागलं तर सांगा महाराज, परंतु आपल्याला जे लागतं तेच आपण घेत असतो. अशा पद्धतीनं सर्व दाते आहेत, अन्नदाते आहेत, त्या सर्वांचं आम्ही श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. अशीच सेवा आपल्या हातून घडत राहू हीच या ठिकाणी माऊली चरणी प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुम्ही पण स्थळाला जाणार ना? हा, हजेरी लावायला. विनय करू. हा, रामकृष्ण हरी. तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. मंडळी, पायी वारी सुरू झाली आहे आपली आणि इकडे बाळू दिवेकर माऊली भेटलेत. रामकृष्ण हरी. तुम्ही काय दिंडी नाही काय तुमची? ट्रक नाही काय? लगेच सर्व घेऊन चाललेत? पायी दिंडी आपली. ते एकटेच आलेत की कोण आहेत? एकटेच आहेत. मग आता एवढा पाऊस पडला काल रात्री, कुठे राहिले होते? महाराष्ट्र शासनाचं जिथे वारकरी सुविधा केंद्र आहे ना, त्या ठिकाणी शासनाने भरपूर सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. व्यवस्थित होती सोय तिकडे? महाराष्ट्र शासनतर्फे वारकरी सुविधा केलेल्या आहे, तिकडेच राहिले होते. आणि आता बघा सर्व लगेच घेऊन. पाणी बिणी येत नाही ना आतमध्ये? आरामात ना? माऊली प्रत्येक वारकऱ्याची कुठे ना कुठे सेवा करत असतोय, तेच बघायला मिळतंय बघा. स्वतः दिंडी करतायत बघा, सर्व लगेज वगैरे घेऊन. आमचा तरी ट्रक आहे, आमचा लगेज त्याच्यामध्ये जाते, पण हे बघा किती वजन घेऊन पायीवारी करतात. कितवा वर्ष आहे हा? 7 वर्ष. नेहमी असंच? 7 वर्ष झाली बघा. रामकृष्ण हरी. तर ऑलमोस्ट 1 किलोमीटरचा प्रवास केला आम्ही सकाळी 5:30 झालेत आणि हे बघा विश्रांतीसाठी जागा भेटली आम्हाला. हे झोपा आता सकाळ होतपर्यंत, उजेडतपर्यंत. आडोसा भेटलाय बघा पावसामध्ये विश्रांती करण्यासाठी. चला मंडळी, मस्त तासाभराची झोप मारली आणि उजेडी झालाय आणि माऊली पुढे गेलायत. आता मी रथामागे दिंडी क्रमांक 26 सोबत चालतोय. आता थोड्याच टायमाने तुम्हाला माऊलींचेही दर्शन करायला मिळणार आहे आणि या प्रवासामध्ये माऊलींची बंधू भेटी होणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. तर 8 वाजलेत आणि आलोय आपण आता माऊलींच्या रथापाशी. तर आजही तुम्हाला देतो घर बसल्या दर्शन. तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली माऊली माऊली. चला, माऊलींचं दर्शन झालंय आणि सर्व वारकरी मंडळी बघा सकाळीचा नाश्ता करायला आलेत. रामकृष्ण हरी. काय आहे हे? काय देत आहे तुम्ही वाटपमध्ये? चटणी भाकरी कोणती आहे ही? ज्वारीची भाकरी आहे बघा. आणि मोठी लाईन लागली वारकऱ्यांची आणि बघा शिस्त पद्धतीने माऊलींचे दर्शन करून येतात आणि सकाळीचा जो काही वाटपमध्ये त्यांना नाश्ता मिळतोय ते करतात बघा. हे काय तूप आहे काय? तेल. अच्छा, भाकरी चटणी आणि त्याच्यावर तेल.
हे बघा पौष्टिक नाश्ता. रामकृष्ण हरी. हे बघा किती भाकऱ्या घेऊन आलेत. काय माऊली नाव तुमचं? भागीरथी सेवाश्रम पंढरपूर. हे किती वर्षापासून करताय? गेली 14 वर्ष झाले. 14 वर्ष आहे. हा 14वं वर्ष आहे. खंड आळंदी ते पंढरपूर दररोज सकाळी. दररोज सकाळी. आणि कोण कोण आहे तुमच्यासोबत? आमच्यासोबत राधेश्याम भंडारी आहे, राजू लोहिया आहे. सकाळी 3 ते 6 चहा वाटप, 6 ते 9 साधारणतः नाश्ता वाटप. मस्त छान सेवा करताय. अशीच सेवा घडू द्या हीच आपण माऊली चरणी प्रार्थना करूया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर भाकरी बघून आपली ही पिठला भाकरी खाण्याची इच्छा झाली म्हणून इकडे पिठला भाकरी मिळते तिथे आलोय बघा. हो माऊली आहे ना पिठला भाकरी? कशी आहे पिठला भाकरी? 25 रुपये. 5 रुपये घे बाई. 25 रुपये ना? एक द्या 25 रुपये. हो आई आहे ना पिठला भाकरी? हां द्या एक द्या. तर या मंडळी सर्वांनी पिठलं भाकरी खायला. मिसल पाव भजी पावपेक्षा खूप चांगली पिठलं भाकरी. आलोय. चला पायी वारी करत करत आलोय आपण तोंडले बोंडलेला. इथे संत श्रेष्ठ श्री सोपान काका महाराज पालखी रथ दिसते तुम्हाला. जिथेच थोड्या टायमाने जगद्गुरू तुकाराम महाराजांची आणि सोपान काकांची भेट होणार आहे. आता पादुके श्री सोपान काका महाराजांचे मंदिरामध्ये आहेत. तिथे पण तुम्हाला पादुकांचे पण दर्शन करायला घेऊन जातो. संत श्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या पादुकाचे दर्शन घेऊन आलो आपण. आणि आता आहोत आपण श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये. आणि आता इकडे प्रत्येक दिंडी अभंग म्हणून इथे धावा करणार आहे. कारण पंढरपूर आहे फक्त 25 किलोमीटरवरती आणि सर्वांना पंढरपूरला जाण्याची आस लागलेली असते. आता जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा नगारखाना आलेला आहे बघा. आणि थोड्याच टायमाने पालखीही येणार आहे. तर तुमची ही दिंडी आहे ना माऊली? काय दिंडी क्रमांक आहे? तुकाराम महाराजाच्या पाठीमागे 91 नंबरला. पण 91 नंबरची दिंडी आहे. तर तुम्ही पण धावा करणार ना? हे अभंग म्हणणार आणि धावा करणार आहे. तर बघूया कसा असते तो सोहळा. रामकृष्ण हरी. धावा धावा. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी मधला धावा बघितला ना तुम्ही. आता माऊलीच्या पालखीचे रथाचे पादुकांचे दर्शन पण घ्या. रामकृष्ण हरी. हे बघा चला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी मधला धावा सोहळा बघितला. श्री संत
सोपान काका महाराज यांच्या पालखीसोबत भेट होणार आहे. दोन्ही पालख्या एकत्र येतात बघा. मंडळी, संत सोपान काका महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रथाची भेट बघितली ना तुम्ही. आता विसाव्याजवळ आलो आहे, जिथे माऊलींचा विसावा आहे बघा. संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा विसावा आहे तिकडेच. आता थोड्याच टायमाने माऊलींची आणि संत सोपान काका महाराजांची भेट होणार आहे, तेही तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण हरी. फडणवीस साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.